आजी आजी माझी जशी चंद्रकोर, जगण्याचा तिचा अनुभव थोर, कपाळावर तिच्या आटी, शिकवतात जीवनातील आडकाठींच्या गाठी भेटी. तशी धडधाकट आहे माझी आजी, बनवते चविष्ट भाकरी आणि भाजी. आजीच आमचा पाया आणि आजीच आम्हा सगळ्यांवर करते अफाट माया. नजर काढायची माझी ती, मी बाहेरून आल्यानंतर. जुन्या विचारांची आजी माझी फारच साथी होती. अक्षरांशी ओळखही नसणारी ती, चालती बोलती संस्काराची शिदोरी होती. हसून बोलायची, मन जिंकायची, प्रेमात तिच्या मधाची गोडी होती. एकीकडे कुटुंबाचा भक्कम आधार तर नातवांसाठी मायेची सावली होती. एकीकडे कुटुंबाचा भक्कम आधार तर नातवंडासाठी मायेची सावली होती. अशी ती माझी आजी आहे, अशी ती माझी आजी आहे. कशी वाटली तुम्हाला कविता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आली आहे मी माझ्या आजोळी. आजोळी आल्यानंतर आपल्या भरपूर आठवणी असतात. तर आज मोठ्या मामांच्या नातवाचा आज बारसा आहे, त्यामुळे सगळीजण आम्ही इथं आलेलो आहे. आणि आज आजोबांना खूप मिस करतं, कारण 3 वर्ष झालं त्यांना जाऊन ये जग सोडून. तर आजी आहे आमची, आणि आजीची फॅमिली बघा तुम्ही किती मोठी आहे. तर पूर्वीच्या काळी बघा भरपूर अशी मुलं वगैरे असायची, आणि त्यांना आजी आजोबांना माझ्या 4 मुली 2 मुलं, म्हणजे ही 6 जण झाली. 6 नंतर परत त्यांची लग्न करून दिल्यानंतर 12 झाली. तर आजी आजोबांनी खूप कष्ट करून, खूप म्हणजे सगळी मुलं मोठी वगैरे करून सगळ्यांची लग्न वगैरे करून दिली. सुना आल्या, जावई आले. तर सर्व 4 लेकींची मुलं आणि मुलांची मुलं, म्हणजे नात आणि नातू असतात ना, तर ते जवळजवळ 16 जण आहेत. कुणाला 3 आहेत, कुणाला 2 आहेत. असं जी काही फॅमिली आहे ना, तर ती आहे खूप मोठी. एका मावशीला 4 मुलं आहेत, म्हणजे 3 मुली 1 मुलगा, नंतर बाकीची 2-2, कुणाला 3 असं करून आहे ना. तर आम्ही सगळीजण नातवंड, म्हणजे नातवंड आजीची नातवंड 16 जण आहे. आणि 16 जणांचं परत लग्न झाल्यानंतर परत 32 जण झालो आम्ही. तर जे काही आता नातू आहेत, नातवांची लग्न झाली, नातींची लग्न झाली, नात जावई आले, नात सुना आल्या, आणि त्यांच्यापासून जी फॅमिली परत गेली ना, तर 21 जण परतुंडे झालेले आहेत तिला. आणि 1-2 परतुंडे बघू शकत नाही आपण, आणि 21 जण परतुंडे तिने बघितले. किती छान नशीब आहे बघा तिचं. आणि एवढी मोठी फॅमिली आहे. आणि आता यातमध्ये सुद्धा नात काय काय थोडेजण 2 आहेत, 3 आहेत, असं जण आहेत. तर ती सगळी म्हणून आम्ही परतुंडे आजीला 21 जण आहेत, म्हणजे आमची मुलं 21 जण आहेत परतुंडे. तर याच्यामध्ये अजून सुद्धा भरपूर वाढ होणार आहे. अजून 2 छोट्या मामांच्या मुलांची लग्न व्हायचे आहेत, 1 मावशीच्या मुलाचं लग्न, 2 मावशींच्या मुलांची लग्न वगैरे व्हायचे आहेत. अजून फॅमिली खूप मोठी होणार आहे आजीची आमच्या. तर सुट्टीच्या दिवसामध्ये उन्हाळी सुट्टी लागली, दिवाळी सुट्टी असली की आम्ही आजोळी जायचं, आणि मावशांची सगळी म्हणजे मावस बहिणी, मावस भाऊ वगैरे सगळे आम्ही एकत्र यायचो. आणि त्यावेळी छान असं एन्जॉय केलेलं आहे ते दिवस. आम्ही आंबे वगैरे भरपूर असायचे. सगळी मामांची इथं सुट्टीला येऊन राहायचं, भांडायचं तेवढंच, खेळायचं तेवढंच. खूप मज्जा मस्ती धमाल केली. असं वाटतं की पूर्वीचे दिवस परत एकदा यावेत आणि छान अशी मस्ती करायला मिळावी. आणि आत्ताच्या मुलांना बघा अजिबात तशी मस्ती करायला मिळत नाही, कारण शाळेला सुट्टी असली म्हणले की ढीगभर त्यांना अभ्यास दिलेला असतो, आणि त्या अभ्यासातनं मुलांचं डोकं पण वरत नाही, आणि त्यांना तेवढं ते एन्जॉय करता येत नाही. पण ते क्षण आम्ही सगळे अनुभवलेले आहेत. तर आताच्या मुलांना सुट्टीमध्येच इतका अभ्यास देतात की ते सगळं घेऊन आजोळी पाठवायला सुद्धा नको वाटतं, आणि आपल्याला सुद्धा जायला नको वाटतं. आणि पहिल्यासारखे दिवस काय राहिलेले नाही. मुलांना पण बर्डन आहे, आपल्याला पण सगळं कामाचं व्याप वाढलेलं आहे. आणि पण कामाच्या व्यापातूनच सुद्धा असं एखादा कार्यक्रम वगैरे असलं तिथं गेलो, फुल एन्जॉय केलं की खूप भारी वाटतं. तर त्या निमित्ताने सगळे एकत्र वगैरे येत असतात. जावं तेवढं आपल्याला पुढून अग्रहाचं निमंत्रण आलं की आपण सोडायचं नाही. तर आजीला माझ्या हातचे धपाटे खूप आवडतात, म्हणून धपाटे करत करत मी थोड्याशा आजोळच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. तर आता ती किती छान बोलते बघा, आपल्याला एवढं डिटेल करायला लागलं, पण खूप छान आहे, खूप छान सांगितलं तिने आठवणी किती करतो किती. तर तुम्ही ऐका. आजी आजोबा त्याच्यापासून किती माणसं, म्हणजे मामा मामी ही त्यांची पोरं, आम्ही ह्या 4 आणि त्यांची पोरं वगैरे. अर्चना म्हणले की जोई पेन नाव काढायचं आजी नातवंड परतुंडे किती आहेत का तुला? नातवंड परतुंडे किती आहेत माहिती आहेत का? आजीकडे परतुंड झाले मग 20 आणि नाती नाती 8. आणि नातू नातू किती आहे? नातू 5 आहे की नाही? हो. आणि लिके 4 आणि परत 2 झाली की अर्धा डझन. मग काय सारखी म्हणायची.
तर ह्या आहेत आमच्या मोठ्या मामी आणि पहिल्यापासून अशाच आहेत, बारीक आहेत, त्यांच्यात काहीच फरक पडत नाही, आहे अशी तब्येत आहे अगदी म्हणजे पहिल्यापासून. तर त्यासुद्धा छान कौतुक करत होत्या. आणि ह्या आहेत त्या लहान मामी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचे सगळे व्हिडिओ वगैरे बघतो, खूप छान असतात, मामा वगैरे लावून देतात, आम्ही ऐकतोय वगैरे. अशा तशा आमच्या सगळ्या गप्पा चालू होत्या. आणि आज मी घरातनं ठरवलं होतं की आज जरासुद्धा शूट घ्यायचं नाही, संपूर्ण दिवस आहे तो फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा. मग आम्ही आल्या सगळं चहा पाणी झालं, सगळं धपाटे वगैरे आणले होते, सगळ्यांनी खाल्ले, सगळ्यांनी छान कौतुक केलं. मामासुद्धा म्हणत होत्या खूप छान तुम्ही करताय. तर ह्यासुद्धा आहेत मामींच्या बहिणीची मुलगी आणि हा सुद्धा आहे प्रज्वल, त्यालासुद्धा ब्लॉगमध्ये यायचं आहे. मग सगळी चालू केली की सुजा मावशी आज आम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये यायचं आहे, उद्या तुमच्या ब्लॉगमध्ये आम्हाला सगळ्यांना यायचं आहे. मग चला कॅमेरा काढला, मोबाईल काढला, परत थोडंसं शूट घेतलं, छान वाटलं, भारी वाटलं. आणि हे कशा जरा आठवणी असतात आपल्या, सगळंच आपण यूट्यूबसाठी करतोय किंवा पैशासाठी करतोय असं नाही आहे, ह्या आपल्या आठवणी आहेत. यूट्यूब सांभाळणं, यूट्यूबर होणं काही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, ज्याच्यात आपल्याला प्रॉफिट मिळतं. बाबा हां रेसिपी जास्त जात आहेत तर तिकडचं शूट घेतलं पाहिजे असं काही नाही, ह्या फक्त आपल्या आठवणी आता असतात. आणि ह्याच आठवणी येत ना तर त्या आपल्याला पुन्हा पुन्हा बघायला मिळतात यूट्यूबमुळं. कारण मोबाईलमध्ये आपण एवढे शूट काही ठेवत नाही, असतील तर फोटो असतात, पण असे व्हिडिओ वगैरे काढले की त्या आठवणी आपल्याला परत परत एकदा बघायला मिळतात. आणि सगळे एकत्र वगैरे आलं की छान वाटतं आणि एन्जॉय वगैरे करता येतं. पण सारखं मोबाईल काढायचं म्हटलं की नको वाटायचं, म्हणून मग थोडंसं आज मोबाईलला दूरच ठेवलेलं. पण तरीसुद्धा आम्ही थोडे शूट घेतले, पण ते झाले 10 मिनटं. आता म्हटलं 3 मिनटाचं दाखवण्यापेक्षा चला 10 मिनटाचं तर 10 मिनटाचं आपण व्हिडिओ शूट करूया, म्हणजे अपलोड करूया. आणि जे काही कोणी आणलेलं वगैरे तर ते सगळ्यांना दाखवायचं काम चालू होतं. कारण इथं मामाच्या मुलगीला पण मुलगी झाली होती ना, तर तिला पण बघायचं होतं, त्यामुळे तिलाही एक अंगठी आणलेली. आणि मामांच्या मुलाला मुलगा झालेला, त्यांना पण बघायचं, म्हणजे बारसंच होतं ह्याचं तरी. मग दोघांना 2 अंगठ्या वगैरे आणल्या, ड्रेस वगैरे आणले. तर ही आहे मामांची मुलगीची मुलगी, हिला पण बघायचं होतं, तिला सुद्धा अंगठी ड्रेस आणलेलं, तिलाही ते दिलं. आणि त्याच्यानंतर बारशाला सुरुवात झाली. आरू बाय. ओके आता बघा. ओके थँक्यू. एकच मिनिट काय लावायचं ठेवलं ना तुम्ही नाव ठेवा वर्धना. इथे का सांग नसतेच फोटोमध्ये व्हिडिओमध्ये आमच्या फोटो दंगा करते. माता पुत बाळाला हुडकू मी आता परमेश्वरा सर पराकन होता जो बाळा जो जो रे जो. 5व्या दिवशी 5वी केली शंकरा पार्वती म्हणवत सोने कैलाशी गेली जो बाळा जो जो रे. खाली बसले बाळाचा पाळणा सोडून नेला जो बाळा जो जो रे जो. बाळाचा पाळणा सोडून नेला नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो. 13व्या दिवशी चला मंदिरी वाडा शूट घेतलं, व्हिडिओ घेतलं रे. हा दिसली पाहिजे होते व्हिडिओ मध्ये.
नाव घे नाव घे. चालेल की आता यांचं झालं म्हणजे हॅलो हॅलो नाही बोला की हे सारखी काय पहाट पहाट वेगळं घे. हा करा अरे इथं लक्ष दे टाका डोक्यावर टाका. ह्या साईडला तिला आरूला जरा तसं बघा इथं बघा. आरू आरू रोहित साईडला ये. तर बारशाचा छान असा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायचं होतं आणि काल थोडंसं आभाळच आलेलं म्हणजे पाऊस येतं की काय असं वाटत होतं. त्यामुळं मग पटपट पटपट असं सगळ्यांना जेवायला वगैरे वाढून घेतलं आणि जेवण वगैरे एकदम मस्त झालेलं. आणि गावरान पद्धतीनं जेवण गावाकडचं जरा जास्तच टेस्टला लागतं त्यामुळे सगळीजण पोट भरून जेवले. आणि जेवणामध्ये पण खूप छान छान होतं. वांग्याची भाजी, गुलाबजाम, चपाती, पापड, कोशिंबीर, मसाले भात आणि मट्टा भरपूर काय काय होतं. खूप छान असं जेवण झालेलं. भरलेली वांगी वगैरे निघतं आहे ना. तर द्राक्षाची बाग होती पण आता त्यांनी घेवड्याच्या शेंगा वगैरे केलेल्या आहेत आणि खूप छान आहे वातावरणचं तिकडचं. तर जेवढं शूट घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. जास्त काही घेतलेलं नाही, थोडं थोडंसं घेतलेलं आहे. पण कार्यक्रम एकदम छान झाला आणि आता जायची वेळ झाली. आयर मायर काय काय असतं तर सगळं झालं. ते काही शूट घेतलं नाही. आता आजी आमची बाय बाय करते. तर आज खरंच खूप छान वाटलं दिवसभर. आणि जाऊ दे थोडंसं शूट वगैरे पण झालं. फॅमिली एकत्र आल्यामुळे तेवढाच आनंद सुद्धा मिळाला आणि आठवणी सुद्धा अशा आता आमच्या ह्या कायमस्वरूपी राहणार आहेत. आणि जायला तर लागणारच. पाय उचलत नव्हता पण सगळ्यांना सोडून जाताना नको पण वाटत होतं जायला. आणि इथं बघा जायला तर पाहिजे शेवटी. कॅनल वगैरे आहे, पाणी वगैरे भरपूर आहे. आणि आता सुट्टीला वगैरे जाणं होतच नाही, कधीच जाणं होत नाही. जवळ असून सुद्धा जाणं होत नाही. थोडंसं कार्यक्रम वगैरे असले की त्या निमित्ताने जातात येतात वगैरे. तर तेच महत्त्वाचं आहे. आणि तिच्या माम्या वगैरे पण पुण्यावरून कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दोन्ही माम्या मामं वगैरे सगळी आले होती. सगळी मम्मी पप्पा असे लांब लांब न होते तर ते सगळे असे कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते. आणि मस्तपैकी आम्ही फोटोशूट वगैरे केलं. आणि ही आहे माझी मावस बहीण, ही आहे बाळाचे मम्मी पप्पा. ते पण खूप हौशी आहेत. त्यांना पण खूप हौस होते की ब्लॉगमध्ये यायचं. चला तर म्हटलं आज मग छानपैकी तेवढंसं शूट वगैरे घेऊया. आणि सगळी अशी फॅमिली एकत्र बघितली की खूप भारी वाटतं. तर विशाल आणि क्षितिजाच्या लग्नामध्ये असं पूर्ण फॅमिली फोटो वगैरे काढले होते आम्ही. आणि ते फोटो आता काही माझ्याकडे नाही आहेत कारण आजी आजोबांना मध्ये बसून आम्ही संपूर्ण फॅमिली असे फोटो वगैरे काढलेले आहेत. तेव्हा पण ते आता माझ्या मोबाईलमध्ये पण नाही आहेत. आणि तेव्हा काही यूट्यूब चॅनल वगैरे जास्त नव्हतं त्यामुळे काही शूट मोबाईल एवढं काही जास्त नव्हतंच ते. तर फोटो वगैरे सगळ्यांबरोबर काढले. आणि ही भावाची मुलगी आहे पुण्यावरून, ही सुद्धा आली होती. तिच्याबरोबर पण छान छान असे फोटो काढले. आणि ह्या आहेत पुण्याच्या क्षितिजांच्या मामींच्या मुली म्हणजे माझ्या भाच्या वगैरे लागतात ते. पण यांना पण खूप छान वेळ आपण व्हिडिओ वगैरे बघतात, छान असतात मावशी व्हिडिओ वगैरे तुमचे म्हणतात. तर सगळ्यांशी असे फोटो वगैरे काढले. आणि ह्याच छान अशा आठवणी असतात. कार्यक्रम असले की एकत्र येणं, बसणं, गप्पा मारणं, बोलणं, देणं घेणं हे आपलं कायमस्वरूपी चालूच असतं. पण ह्या ज्या काही आठवणी आहेत ना तर त्या कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे कार्यक्रम असले की येणं जाणं, बोलणं, बसणं हे काही सगळं फोनवर बोलून आपल्याला हा आनंद घेता येत नाही. भेटल्याशिवाय फोनवरून सगळ्या गोष्टी मिळतात पण आनंद कधी फोनवरून मिळत नाही. त्यामुळं असं एकत्र कार्यक्रम असले की जरूर जावा, जरूर त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या असं मला वाटतंय. तर इथं आहेत मावस बहिणी, कोण आलंय कोण नाही आहे पण आम्ही 4-5 जणी होतो. तिथं सुद्धा आम्ही फोटो काढले. आणि ह्या आहेत आमच्या मावशा, पण एक मावशी पण राहिली. आणि सगळ्यांनी फुल एन्जॉय केले. आणि बरेच दिवसांनी असं एकत्र आलं, फोटो काढले, बोललं केलं की हा असं खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. तर आजी आजोबांच्या आशीर्वादाने सगळ्यांचं काही चांगलं आहे. अगदी परतोंड्यापर्यंत सगळी छान आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून तरी आम्ही म्हणजे आहे छानपैकी. आणि त्यांना आजीविषयी खूप छान मला कविता वगैरे आठवली म्हणून मी ती थोडीशी वाचून दाखवली आहे. आता तिला ऐकायला येते की नाही ऐकायला थोडंसं प्रॉब्लेम आहे पण जरूर ऐकवा तिला ती कविता वगैरे जी काय आजीसाठी म्हटली ती. तर हे 2 भाऊ आहेत ना तर ते मावस भाऊ आहेत, पुण्याला असतात. मावशींची मुलांनी बाळाची आजी आजोबा वगैरे आहेत, मामा मामी वगैरे सगळी आलेली. त्यांच्याबरोबर सुद्धा छान असे फोटो वगैरे काढले, क्षितिजाबरोबर काढले. आणि मस्तपैकी हा दिवस एन्जॉय केलेला आहे. कार्यक्रम खूप छान झाला. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट
कमेंटमध्ये सांगा. तर चला व्हिडिओच्या का नादानी होईना, कारण मला आजोळच्या आठवणी सगळ्या तुमच्याशी थोड्याशा शेअर करता आल्या. तर असं वाटत होतं की पुन्हा लहान व्हावं आणि आजोळी सुट्टीसाठी निघून जावं, मस्त मज्जा मस्ती धमाल करावी, आंबे खायला जावं. लहानपणीचे दिवस ते लहानपणीचेच असतात, ते आपल्याला परत अनुभवता येत नाहीत. पण असं काही कार्यक्रम असले की सगळ्यांनी जरूर एकत्र या. आणि हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. बाय.